बघू. हाय गाय, स्वागत आहे तुमचं माझ्या पूजा किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत मटणाची झणझणीत भाजी. कशी बनवायची ती सांगणार आहे तुम्हाला मी. हे घ्या. आता आपण अर्धा किलो मटण घेतलं आहे. ते आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. आपण आता ते शिजवून घेऊया. त्यासाठी स्वच्छ धुवून मी आता ते कुकरमध्ये टाकत आहे. आता आपण बारीक करून कांदा टाकलेला आहे. नंतर त्याच्यात एक मोठा टोमॅटो टाकणार आहे मी. त्याच्यामध्ये हळद टाकून चवीपुरतं आपण मीठ टाकून घेऊया. मटण शिजवण्यासाठी आपण पाणी गरम करून घेऊया. मटण शिजायला लावसपर्यंत आपण तोपर्यंत भाजीला लागणारा मसाला काढून घेऊया. कांदे कापूया, खोबरे कापूया. आता हा मसाला सर्व आपण भाजून घेऊया. बघा आपल्या मटणाला पाणी सुटले आहे. आपण आता यात गरम पाणी टाकून घेऊया. भाजी करण्यासाठी हा मी रुचिरा मटण मसाला यूज करत आहे. तसेच रुचिराचा कांदा मसाला मी कोल्हापूरचा यूज करत आहे. काळा मसाला आहे हा मानावऱ्यांनी कोल्हापूरहून आणला आहे, तो यूज करत आहे. भाजी करताना पण त्याचा गरम पाण्याचाच वापर करायचा. आपण पाणी गरम करून घेऊया.
आता हे आपलं मटण बऱ्यापैकी चांगलं शिजलेलं आहे. आपण ते आता मसाल्याच्या मध्ये टाकून घेऊया. आता आपल्या भाजी होसपर्यंत भाकर करून घ्या. बाजरीची भाकर करून घ्या. मटणाच्या भाजीबरोबर बाजरीची गरम गरम भाकर थापून देऊया. चला आता आपण जेवण वाढून. हे बघा मी आता भाजी वाढत आहे, जेवण वाढून घेत आहे. आपली बघायला लाल झणझणीत भाजी तयार झाली. कशी झाली ती मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. शितरी आलेली आहे. मटण